We'll open our Bibles to Jeremiah chapter 17 verse 7. इर्म्याचा 17वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Jeremiah 17 verse 7. तुमच्याकडे जर बायबल असेल तर कृपया उघडा यावेळेला इर्म्या 17वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन काढा. Blessed is the one who trusts in the Lord, whose confidence is in him. इर्म्याचा 17वा अध्याय 7वं वचन म्हणतं, जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा परमेश्वर आहे तो आशीर्वादित आहे. Praise God. येसी थोड़ा कम करना बोल. Blessed is the one who trusts in the Lord. ज्याचा देवावरती विश्वास आहे तो आशीर्वादित आहे. Do you know? तुम्हाला ठाऊक आहे Today आज the world is drowning. हे जग बुडत आहे, Drowning in worry. काळजीत बुडत आहे, Drowning in anxiety. चिंतेमध्ये बुडत आहे. But पण be of good cheer, तुम्ही मात्र आनंदाने राहा, because my God is on the throne. कारण माझा देव सिंहासनावर विराजमान आहे. Amen. Amen. And as long as God is on the throne, आणि जोपर्यंत परमेश्वर सिंहासनावर आहे you should not carry that worry in your bosom. तोपर्यंत तुम्ही तुमच्या उराशी ती काळजी कधी घेऊन बसायचं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. I know we are living in a world that is soaked in stress. मला माहिती आहे आपण अशा जगामध्ये जगत आहोत की जे जग दडपणांमध्ये भिजलेलं आहे. Everywhere you turn, सगळीकडे आपण कुठेही जरी वळलो someone is panicking. तरी कुठे ना कुठे कोणा ना कोणाचा गोंधळ होतोय, लोक घाबरले आहेत. Someone is breaking down. कोणी ना कोणी तुटत आहे, फुटत आहे. Someone is barely holding it together. कुणीतरी हार मानत आहे, जमत नाहीये, काही लोकांना सुधरत नाहीये. Prices are soaring. संघर्ष एवढे वाढतायत, Groceries are expensive. महागाई एवढी वाढलेली आहे, किराणा माल इतका महाग आहे. Fuel costs are more than some people's daily wages. पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, याची किंमत काही लोकांच्या दररोजच्या कमाईपेक्षा जास्त आहे. Rent is rising. लोकांची भाडी किती वाढतायत. Bills keep coming. लोकांची बिलं दर आठवड्याला, दर महिन्याला येतच राहतात. Jobs are unstable. लोकांच्या नोकऱ्या आज संत नाही, स्टेबल नाही, सातत्य नाही, काही सांगत नाही. People get up tired. लोक उठतात, सकाळी उठतात पण दमलेलेच उठतात. They go to work. लोक कामाला जातात, They are frustrated. कंटाळलेले असतात And they come home to more problems. आणि घरी येतात तेव्हा सुद्धा अजून समस्या वाढलेल्या असतात. Families are arguing. परिवार वाद घालत असतात. Marriages are cracking. लोकांची लग्न तुटतायत बर का. Children are confused. आणि मुलांचा गोंधळ उडतोय, मी काय करू मला माहित नाही. The economy is shaking. आर्थिक परिस्थिती सध्याला इतकी हादरतीये की ज्याला सुमार नाही. So also people's hearts. आणि तसं लोकांची हृदय सुद्धा एवढी हादरायला लागलेली आहे. There is pressure in the streets. आज सगळीकडे रस्त्यांवर सुद्धा बघा दबाव आहे. And there is panic in the homes. घरांमध्ये सुद्धा लोकांच्या गोंधळ, घबराट आणि दबाव आहे. The world may offer many solutions, हे जग अनेक असे उपाय कदाचित देईल, but these solutions don't seem to work. पण हे उपाय काम करत नाहीत. हे उपाय काम करताना दिसत नाहीत. More news, जास्त बातम्या, more pills, जास्त गोळ्या, more self-help, जास्त स्वमदत, more hustle, जास्त गडबड, but still तरी peace is nowhere to be found. शांती नाही ना कुठे सापडत आहे. Am I true? खरंय ना, मी बोलतो ते खरंय की नाही मला फक्त सांगा. शांती कुठे सापडते एवढं सगळं करून. The world is running, आज हे जग धावतंय but not resting. पण विसावा आराम कुठे मिळतो कोणाला. People scroll endlessly. आणि लोक मोबाईल घेतात आणि ते स्क्रोल करतच राहतात, Hoping the next post will make them feel better. अशी आशा ठेवून की ह्याच्या पुढे जी बातमी येईल त्यातनं मला आनंद होईल, ह्याच्या पुढे जी बातमी येईल त्यातनं मला आनंद होईल. They sleep with one eye open आणि रात्री झोपतात एक डोळा उघडा ठेवून, because they are fearing tomorrow. कारण त्यांना भीती वाटत असते की उद्या काय होणार आहे देव जाणे. Some people laugh on the outside, काही लोक बाहेरून असतात पण they are falling apart inside. पडून चाललेले आहेत, आतमधून कोसळतायत. They don't know where to turn to. त्यांना माहिती नाही, त्यांना कळत नाही कुणाकडे वळायचं, कुठे जायचं. They don't know whom to turn to. त्यांना माहित नाही कुणाकडे वळायचं. They don't know whom to trust on. त्यांना समजत नाही कुणावर विश्वास ठेवायचा. And the worst part, आणि सगळ्यात वाईट भाग, many people feel like they are alone. अनेक लोकांना असं वाटतं की मी एकटा आहे. But today, पण आज I want to give you all a good news. मला तुम्हाला सगळ्यांना एक चांगली बातमी सांगायची. In the midst of your mess, I want to give you good news. या तुम्हा लोकांच्या सगळ्या बर्बादीमध्ये एक चांगली बातमी मला तुम्हाला द्यायची. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46 त्यातलं पहिलं वचन, God is our refuge and strength, परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. an ever present help in the times of आणि trouble. संकट समयी परमेश्वर आपली तात्कालिक मदत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is
your strength. परमेश्वर तुमची ताकद आहे. Trust in God. देवावर विश्वास ठेवा बेटा. Right in the middle of your crisis, अगदी तुमच्या सगळ्या संघर्षांमध्ये God will come. देव येईल. My God is not far away. माझा देव लांबचा देव नाहीये. My God is not a confused God. माझा देव गोंधळलेला देव नाही. My God is not an anxious God. माझा देव चिंतेत पडलेला देव नाहीये. My God is not worried about the economy. माझ्या देवाला आर्थिक परिस्थितीचं टेन्शन नाहीये. He is present. माझा देव इथे हजर आहे. He is powerful. माझा देव सामर्थ्यवान आहे. And he is waiting for you to turn to him. आणि देव वाट पाहत आहे की कधी तुम्ही देवाकडे वळाल. You may be thinking, तुम्ही असा विचार करत असाल, but things are very bad, Bishop. नाही नाही पण बिशप पीटर माझ्या आयुष्यात गोष्टी फारच वाईट झाल्या. Yes, they are. झाल्या, ठीक आहे ना, माहित आहे. But Pastor, पण पास्टर, I am under heavy pressure. मला फार मोठं ओझं आलंय. Yes, I know you are. मला माहितीये ना तुम्ही ओझ्याखाली दबावाखाली अडकलेल्या. Life is hard, Bishop. मला माहितीये तुम्ही म्हणत असाल बिशप पीटर आयुष्य फार अवघड आहे. Yes, I know they are hard. मला माहिती बेटा आयुष्य अवघड आहे. But my God is faithful. पण माझा देव विश्वासू आहे ना. My God is faithful. माझा देव इमानी आहे ना. God is still strong. देव अजूनही बलवान आहे ना. God is still available. देव अजूनही उपलब्ध आहे ना. When the world has no answer, ज्या जगाकडे कशाचंच उत्तर नाही, God is still the answer. देव अजूनही आपल्यासाठी सगळ्याचंच उत्तर आहे ना. God is still the answer. देव अजूनही आपल्यासाठी सगळ्याचंच उत्तर आहे. Your coming here आज तुम्ही इथे आलाय. is the answer for your solution, for your problem. हेच तुझ्या प्रश्नांचं उत्तर आहे की आज तुम्ही सगळेजण इथे आलाय. I'm telling you, मी सांगतो ना, worry ends where worship begins. जिथे आराधना देवाची भक्ती सुरू होते ना तिथे काळजी संपते. Praise जिथे God. आराधना सुरू होते तिथे काळजी संपते. See, worry may knock at your door, आणि कदाचित ती काळजी तुमचं दार वाजवेल, but God's peace will answer him. पण देवाची शांती त्याला उत्तर देईल. देवाची शांती त्या दाराला उत्तर देईल. You carry God's peace in your heart, तुम्ही देवाची शांती तुमच्या हृदयामध्ये घ्या, and worry will flee away. म्हणजे काळजी पळून जाईल. See, worry does not change anything. काळजीनं काही बदलत नाही ना बेटा. Worry does not change your problem into solution. बघा, टेन्शन घेऊन काळजा करून तुमच्या समस्या सगळ्या उपायांमध्ये तर बदलत नाही, But my God changes everything. पण माझा देव सर्व काही बदलतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because he is our refuge and our strength. कारण की देव आपला आश्रयस्थान आणि आपली शक्ती आहे. Your tomorrow is already in God's hand. तुमचा उद्याचा दिवस ऑलरेडी देवाच्या हातात आहे. So why you're worried? मग कशाला तुम्ही एवढी काळजी करता If बेटा? your tomorrow is in God's hands, rest today. जर तुझा उद्याचा दिवस देवाच्या हातात आहे हे तुला माहिती आहे तर आज आराम कर ना. Praise God. तुला माहितीये ना उद्याचा दिवस तुझा देवाच्या हातात आहे, मग डोक्याला हात मारून कशाला बसलाय? आरामाने बस की. Amen. Worry had ruled my life when I didn't know God. काळजीनं माझ्या आयुष्यावर सुद्धा राज्य केलं होतं जेव्हा एकेकाळी मला देव माहित नव्हता तेव्हा. But today, पण आज after knowing God, मला देव कळल्यावर faith is ruling my life. विश्वास माझ्या जीवनावर राज्य करतोय कारण मला देव कळलाय. Faith has to rule your life now. तसं विश्वासाने तुमच्या जीवनावर आता राज्य केलं पाहिजे. Worry will stoop down काळजी झुकेल when God steps in your जेव्हा life. देव तुमच्या आयुष्यात येईल. Allow God to work in your life. देवाला थोडंसं तुमच्या जीवनात काम करायची बेटा परवानगी द्या. Bible speaks of a godly woman whose name was Hannah. बायबल मध्ये एका भक्तिमान स्त्रीची नोंद, त्याचं नाव होतं हन्ना. She was a faithful wife, हन्ना एक विश्वासू बायको होती, a praying woman, प्रार्थना करणारी बाई होती, a woman of worship. अशी बाई की जी सारखी देवाची आराधना करायची. But there was one problem. पण एक समस्या, She had no children, हन्ना वांज होती, तिला संतान नाही. and this problem didn't go away quickly. आणि ही समस्या पटकन गेली सुद्धा नाही, It took almost 10 years कारण की तिला संतान लवकर झालंही नाही. 10 वर्ष गेली, before she finally conceived पण तिला काही दिवस राहिले नाही. 10 वर्ष. and gave birth to a son whose name was Samuel. मग 10 वर्षानंतर तिला दिवस गेले आणि पुत्र संतानाला तिने जन्म दिला ज्याचं नाव तिने ठेवलं शमूएल. But here's the question. पण इथे हा प्रश्न आहे, Why did it take so long? का एवढा वेळ लागला? Was it because God was angry with her? देव हन्नेवर चिडला होता म्हणून वेळ लागला का? Was it because God didn't care for her? देवाला हन्नेची काळजी नव्हती, पडलेलीच नव्हती म्हणून वेळ लागला का? No. असं नाही. The delay wasn't only divine, हा उशीर फक्त दैवी होता असं नव्हे, it was also emotional. हा उशीर दैवी आणि भावुक पण होता. Say, sometimes emotions don't allow you to be blessed. कधी कधी तुमच्या भावना, तुमचा जो भावुकपणा असतो ना तो तुम्हाला आशीर्वादित होऊ देत नाही. Worry had invaded her body, काळजी तिच्या शरीरात घुसली and her rival kept
provoking her every day. आणि तिची सवत तर तिला रोज चिडवत राहिली, उस्कवत राहिली. And she wanted to irritate Hannah. आणि तिच्या सवतीची इच्छा की हन्नेला आपण उस्कवायचं, तिला कंटाळ येईल असं वागायचं. And it was affecting Hannah's body. आणि हन्नेच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हायला लागला, कारण सवत तिला सारखी सतवत राहिली. And when worry troubles a woman, आणि अशा पद्धतीनं काळजी जेव्हा एखाद्या बाईला त्रास द्यायला लागते, it becomes hard for that woman to conceive. मग त्या बाईला दिवस जाणं पण अवघड होतं, कारण टेन्शन आहे ना. टेन्शन मध्ये दिवस नाही जात बे त्या बाईला. Bible says in 1 Samuel 1:6 and 7, 1 शमूएल पहिलाच अध्याय 6 आणि 7 मध्ये बायबल म्हणतं, Hannah wept हन्ना मग रडली and she would not eat. आणि खायचीच नाही. मग ती Every year she cried. जेवायचीच नाही. दर वर्षी ती रडत बसायची. Every year she mourned. दर वर्षी तिनं शोक केला. Every year she stopped eating आणि दर वर्षी तिनं जेवण सोडलं. and she shut down her body. आणि तिनं तिचं शरीर त्यामध्ये खराब करून घेतलं. And that's what worry does. आणि टेन्शनमुळे, काळजीमुळे माणसाच्या शरीराचं असंच होतं. Worry stops your body आपण- from creating a child. आपण काळजी करायला लागलो आणि टेन्शन घ्यायला लागलो तर मग बाईला दिवस जाऊ शकत नाहीत आणि त्या बाईचं शरीर संतानाचं बीज जे आहे त्याला सफल नाही करू शकत. Worry doesn't just stay in your head. काळजी फक्त डोक्यात राहते असं समजू नका. It starts afflicting your hormones त्या also. काळज्या तुमच्या हार्मोनवरती सुद्धा परिणाम करायला लागतात. It affects your immune system त्या also. काळज्या तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा परिणाम करतात. It affects your sleep. त्या काळज्या तुमच्या झोपेवर परिणाम करतात. And yes, it even affects your fertility. आणि त्या काळज्या त्यामुळे तुम्हाला गर्भ राहू देत नाही. And so let's say it plainly. आणि म्हणून मी अगदी सरळ सोट सांगतो, For the first few years, पहिली काही वर्ष Hannah may have been physically healthy enough to conceive. हन्ना शारीरिक रीतीनं आरोग्यवान असेल, तिला दिवस जायला योग्य पद्धतीचं तिचं आरोग्य आणि शरीर In the first few years. पहिली काही वर्ष असेल. But पण anxiety and emotional pain, नंतर चिंता वाढली आणि भावुक वेदना ज्या व्हायला लागल्या ना, that began to shut her body down. त्यातनं तिचं शरीर बंद झालं, कूस बंद झाली, Her cycle was affected. तिच्या मासिक पाळीवर परिणाम व्हायला लागला, Her strength faded. तिची शक्ती निकामी व्हायला लागली, Her hope weakened. तिची आशा अशक्त झाली And her womb seemed to be closed. आणि मग तिची कूस ज्याला उदर म्हणतात ते बंद झालं. Not just by God, but by stress also. तर देवानी केलं असं नाही बेटा. जी चिंता तिला होती ना, चिंता, त्या चिंतेमुळे तिची कूस बंद झाली. Many times, अनेक वेळा because of your anxiety, healing does not go forth in your body. तुमच्या चिंतेमुळे आरोग्य तुमच्या शरीरात जात नाही. बघा, दिवस जायला तसं वातावरण आणि चिंताहीन अशी परिस्थिती पाहिजे तर त्या बाईला पटकन दिवस पण जातात. And sometimes when you are sick, आणि कधी कधी जर तुम्ही आजारी असाल your worry and anxiety does not permit you to be in health. तर तुमची काळजी, तुमची चिंता, तुमचा भावुकपणा हे सगळं तुम्हाला आरोग्यवान होऊ देत नाही. That's why Bible says असं बायबल म्हणतं. in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7, cast all your cares upon him, for he cares for you. आपल्या सगळ्या काळज्या त्याच्या पायाशी टाका, कारण त्याला तुमची काळजी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Worry didn't just delay the promise, आणि काळजीमुळे त्या अभिवचनाला उशीर झाला, फक्त एवढंच नाही, it damaged the process. काळजीमुळे अभिवचन पूर्ण व्हायला उशीर झाला आणि जी प्रक्रिया असते ना दिवस जाऊन संतान व्हायची त्याच्यावर सुद्धा हानी झाली ना, इजा झाली ना. The years passed, वर्ष गेली the pain piled up, आणि वेदना साठल्या and all the bitterness deepened, आणि सगळा कडूपणा सुद्धा वाढला. until one day मग एके दिवशी Hannah stopped carrying the pain alone. हन्नेनं ती सगळी वेदना एकटीनं वाहणं बंद केलं. And that's the best thing a person can do. आणि एखाद बाईनं किंवा एखाद्या व्यक्तीनं अतिउत्तम गोष्ट करण्यासारखी जर कुठली असेल तर ती हीच आहे की त्यानं एकट्यानं सगळं वाहणं बंद केलं. She went to God. ती देवाकडे गेली. She went to God. ती देवाकडे गेली. She went to God. ती देवाकडे गेली. Like you came to God this evening. जसं आज सायंकाळी तुम्ही देवाकडे आलाय की This मला is the best thing that you could do. आज तुम्ही अतिउत्तम काम जर काही केलं असेल तर ते म्हणजे तुम्ही देवाकडे आलाय की मला जाऊन देवाला सगळं सांगू दे. See, fully, deeply, honestly. संपूर्णपणे, खोलपणे, गहनपणे, प्रामाणिकपणे. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 1:15 and 16, 1 शमूएल पहिलाच अध्याय 15 आणि 16, she poured her heart to the Lord. तिनं हृदय ओतलं देवाच्या समोर. आपण पाणी ओततो When you pour your heart of pain and misery तसं वेदनेचं, and tension and worry, त्रासाचं, टेन्शनचं, काळजीचं, चिंतेचं हृदय
असं जर तुम्ही देवासमोर ओतलं, your body becomes ready to accept the miracle. तुझं शरीर तयार होतं चमत्कार स्वीकारायला बेटा. Praise God. आमेन. She didn't just pray a quiet prayer, आणि तिने अशी शांत गपगुमान प्रार्थना नाही केली, not a polite prayer. एकदम असं पोलाइटली शांतपणे स्तब्धपणे नाही. She poured out her heart. हृदय ओतलं तिने. हृदय, See, your heart should be boiling now. तुझं हृदय असं उकळलं पाहिजे आता. That it should pour out. तुझं हृदय आता उकळायला पाहिजे. उकळी Pour मारून, out. उकळी मारून आता ते ओतलं पाहिजे. Silent prayer will not answer most of your prayers. शांत प्रार्थना जर तुम्ही करत राहिला एकदम असं गपगुमान शांत, तर त्या शांत प्रार्थनांना उत्तर येत नाहीत बेटा. She cried in her spirit. ती आत्म्यात रडायला लागली She emptied the heart आणि हृदय and the तिने years of the pressure that she was carrying. तिनं हृदय रिकामं केलं. वर्षोनवर्ष जो दबाव तिनं घेतला होता ते सगळं रिकामं केलं. तिला कळा लागल्या, कळा. See, all the shame that सगळी she endured, लज्जा, अपमान, all the irritation her adversary gave her, तिची सवत तिला वैताग द्यायची, कारण तिला पोरं होत चालली, हिला दिवस जाईल. all the mocking spirit that were surrounding her, थट्टा मस्करीचा आत्मा जो तिच्या अवतीभोवती होता, the pain, the bitterness, वेदना, the कडूपणा agony. आणि तिचा तो त्रास, लोकांनी तिला म्हणणं, सवतीनं म्हणणं, तू तर वांज आहे, तुला तर पोर नाही, तू तर वांज आहे, तुला तर पोर नाही. That moment was the turning point in Hannah's life. पण तो जो क्षण होता ना तिने हृदय होतायचा, तो मात्र तिच्या जीवनामध्ये एक वळण आणला. She released the worry. तिनं काळजी सगळी देवाला दिली. You have to release your worry. तुम्हाला तुमची सगळी काळजी आज देवाला द्यावी If लागेल. you want to be healed, release the worry. तुम्हाला गांभीर्याने आरोग्य हवं असेल तर तुम्हाला गांभीर्याने आज आपली काळजी देवाला द्यावी लागेल. All the envy, all the jealousy, all the pain, all the sorrow, सगळा हेवा, तिरस्कार, क्लेश, कलह, दुःख, कपट, she gave it all to God. तिनं सगळं देवाला दिलं की घेऊन टाक. And then what happened? मग काय झालं? Suddenly she noticed that she had freedom. अचानक तिच्या लक्षात आलं की मला सुटका मिळाली आहे. Bible says बायबल in म्हणतं 1 Samuel 1:18, 1 शमूएल 1:18 मध्ये, then she got up, मग ती उठली she went her way आणि गेली आपल्या मार्गी and ate for the first time. आणि जाऊन पहिल्यांदा हन्ना व्यवस्थित जेवली. Not the bread of sorrows, दुःखाची भाकर नाही, bread of joy. आनंदाची भाकर जेवली. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, एवढं खाती पण अंगाला लागत हो नाही. ना, किती छान दे बाप्पा, धन्यवाद. Isn't it? लोक म्हणतात ना कधी कधी, एवढं खाती पण अंगाला म्हणून लागत नाही, काडी सारखी काठी सारखी उभी आहे. She ate something with joy. त्यावेळेला पहिल्यांदा हन्नाने आनंदाने जेवून घेतलं. And Bible says, बायबल म्हणतं her face was no more downcast. तिचा चेहरा मग उदास नाही राहिला. See, so before she could conceive, तर तिला दिवस जाण्या अगोदर her face had to be changed by God. तिचा चेहरा देवाला बदलावा लागला की दुःख आउट, आनंद इन. Before God could bless her, देवाने तिला आशीर्वाद देण्या अगोदर God had to change her inside. देवाला तिला आतून बदलावी लागली Worry had to be replaced with hope. आणि काळजीची जागा आशेला घ्यावी लागली Faith had to be replaced out of fear. आणि शंका, भीती या सगळ्याच्या जागी विश्वास यावा लागला. And blessing was released. आणि मग आशीर्वाद मोकळा Her झाला. appetite returned. मग तिची भूक तिला परत Her मिळाली. body relaxed. तिचं शरीर जरा आराम Her पडला. emotions settled. तिच्या भावना सगळ्या स्थिर स्थावर झाल्या, मोकाट गेलेल्या. Peace entered where panic used to live. आणि जिथे गोंधळ एकेकाळी राहायचा तिथे शांती राहायला लागली. And that's when healing began. मग आरोग्य सुरू झालं. That's when the body finally aligned with the blessings of God. मग सरते शेवटी तिचं शरीर देवाच्या आशीर्वादांशी जुळलं. And Bible says मग बायबल म्हणतं, in 1 Samuel 1:20, मग बायबल म्हणतं 1 शमूएल 1:20 वचन, the Lord remembered her मग देवाने हन्नेची आठवण केली and she conceived आणि हन्नेला दिवस गेले and gave birth to a son. आणि तिनं पुत्र संतानाला जन्म दिला. What do we learn from Hannah's delay? काय शिकायला मिळतं आपल्याला हन्नेच्या या लागलेल्या उशिराकडून? It wasn't just the timing, की केवळ वेळ नाही, it was about healing. आरोग्य आरोग्य. And worry delayed what faith later delivered to her. काळजीमुळे उशीर लागला बेटा, पण मग जेव्हा विश्वास तिच्यात आला ना
तेव्हा तिला पटकन मिळालं. Her womb opened तिची कूस वाहती झाली. when her soul emptied itself before God. जेव्हा तिचा जीव तिनं देवासमोर रिकामा केला, तिची कूस वाहती झाली. Praise God. हालेलुया. God waited for a full surrender. देवाने वाट पाहिली की तू संपूर्ण माझ्या शरण ये, मग मी तुला लगेच देईन. God was not waiting only for a prayer request. आणि देव फक्त तिच्या प्रार्थनेच्या विनंतीची वाट पाहत नव्हता. God was waiting for a full surrender. देव वाट पाहत होता की 100% तू माझ्या शरण ये. Are you coming 100% in a surrendered attitude before God? आज तुम्ही लोक देवाच्या मंदिरी देवाकडे आलाय, 100% देवाला शरण व्हायच्या वृत्तीत आलेला आहात Then का? God will touch you tonight. मग देव आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल. अर्ध 50-50 असेल तर नाही. God didn't just open Hannah's womb. आणि देवाने फक्त हन्नेची कूस वाहती केली एवढंच नाही, He restored her wholeness. देवाने तिला संपूर्ण केलं, आरोग्यवान केलं. Because some women conceive but they have no strength to give birth. कारण काही बायकांना बघा दिवस जातात, नाही असं नाही, पण दिवस गेल्यानंतर त्या बायकांमध्ये शक्तीच नसते प्रसूती करायला. And some children die in the womb. आणि मग त्यांची काही मुलं किंवा काही बायकांची बाळं मग त्यांच्या ओटी पोटातच मरतात, कारण तिला दिवस गेले पण तिला प्रसूती करायला अंगात ताकद नाही. But my God gives strength in both the places. पण माझा देव दोन्ही जागी ताकद देतो. Praise God. दिवस राहायला पण प्रसूती करायला पण. Maybe your answer has been delayed. कदाचित तुलाही उत्तर मिळायला उशीर झाला असेल. Maybe your body has been broken down. कदाचित तुझं शरीर सुद्धा तुटलं असेल. Maybe stress has caused your prayers to feel stuck somewhere. कदाचित दडपणामुळे तुझ्या सुद्धा प्रार्थना कुठेतरी अडकलेल्या असतील. But let Hannah's story remind you. पण हन्नेच्या कथेतून तुम्हाला एक आठवण होऊ दे Worry may block the door, की काळजी कदाचित दार ब्लॉक करेल, but worship will open it surely. पण जर आराधना करायला लागलो, भक्ती करायला लागलो ना, तर ते दार नक्की उघडेल. Praise God. Amen. Anxiety may delay the promise, चिंतेमुळे अभिवचनाला कदाचित उशीर लागेल, but पण surrender will deliver it. 100% शरण आलो देवाच्या तर नक्की आपल्याला मिळेल. And when you pour your heart to God, आणि जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं हृदय देवाला अर्पित कराल, God steps in. देव आत येईल, God steps in. देव आत येतो. Praise God. देवाला धन्यवाद. So anxiety is real. म्हणून चिंता खरी आहे. Even for faithful people, anxiety is real. विश्वासू लोकांच्या जीवनात सुद्धा चिंता, काळजी हे सगळं असतं, खरं आहे. And worry can shut your body down. आणि काळजी तुमच्या शरीराला अशा रीतीनं बंद करू शकते. Even emotions can shut your body down. आणि तुमचा जो भावुकपणा असतो ना, भावना ज्या असतात ना, त्या पण तुमच्या शरीराला बंद करून ठेवू शकतात. That's why म्हणून the most powerful weapon for us given by God is prayer. देवाने सगळ्यात सामर्थ्यवान हत्यार जर आपल्याला कुठलं दिलेलं आहे तर ते आहे प्रार्थना. प्रार्थना. हालेलुया. Prayer opens the door प्रार्थना दार उघडते. for peace and deliverance. शांतीसाठी, सुटकेसाठी प्रार्थना दार उघडते. Praise God. देवाला धन्यवाद. God hears even the quietest cry of the most broken heart. आणि मग ना अगदी अगदी तुटलेल्या हृदयांच्या शांत प्रार्थना मग देव ऐकतो. Peace comes even before the answer comes. आणि मग उत्तर यायच्या अगोदर शांती येते की मला अजून मिळालं पण नाहीये, Yes. पण मला फार बरं वाटायला लागलंय. You are माझ्यात already फार- feeling better now. मला फार बरं वाटायला लागलं, मला फार शांती मिळाली, मला Are, अजून are मिळालं you नाही. feeling better? तुम्हाला बरं वाटायला लागलंय का आता? Are you feeling peace in your heart? बरं बरं वाटतंय का? शांती वाटती का? That means म्हणजे answer is on the way. उत्तर तुझं येतंय. That रस्त्यात means आहे. answer is on the way. उत्तर तुझं रस्त्यात आहे. But if you are still restless, पण अजूनही जर तू अशांत असशील, with no faith, विश्वास नाही, then मग answer is not on the way. याचा अर्थ उत्तर अजून निघालेलं नाही. Before answer comes, God gives peace. उत्तर येण्या अगोदर हे तुम्ही शिकून घ्या. उत्तर येण्या अगोदर बरं का देव आपल्या हृदयाला शांती देतो. Praise God. Amen. If you haven't got peace yet, जर अजूनपर्यंत तुझ्या हृदयाला शांती नसेल by the end of this today's meeting, तर आजच्या सभेच्या अखेरीपर्यंत you will get your peace. तुला शांती मिळेल. And answer will come आणि by and by. आणि उत्तर होता येता येईल, उत्तर निघेल, उत्तर पोचेल. And when you truly leave it with God, आणि खरोखर जेव्हा तुम्ही ते देवाच्या हातात सोडाल ना, God doesn't just give you what you ask, तेव्हा देव तुम्हाला फक्त तुम्ही जे मागताय ते देईल एवढंच नाही, He also heals how you feel. तर तुला जे वाटतंय ना त्या सगळ्या भावनांना सुद्धा तो आरोग्य देईल. म्हणजे तो मागण्या आणि कल्पना
याच्या पलीकडे दे. Praise God. Amen. You can walk into prayer तुम्ही प्रार्थनेत येऊ शकता चालून. heavy, तुम्ही प्रार्थनेला बसताना जर हृदयाने बसाल, but surely you will walk out healed. नक्की तुम्ही जाताना एकदम आरोग्यवान होऊन जाल. Praise God. आमेन. Sometimes the greatest miracle is peace in the middle of the problems. कधी कधी सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे काय असतो की एवढे भरमसाठ त्रास माझ्या आयुष्यात आहेत पण मला फार शांती आहे. See, that anxiety is leaving you now. ती चिंता तुम्हाला आता सोडून झाली. Your womb is being prepared तुझी कूस देव तयार करतोय to receive the blessings. आशीर्वाद स्वीकारायला. Praise God. ओटीपोट तुझं उदर देव तयार करतोय आशीर्वाद स्वीकारायला. You may not have the answer yet, आणि अजूनपर्यंत तुला उत्तर मिळालं नसेल but पण you can have peace today. शांती तर तुला आज जरूर मिळेल. You can have peace tonight. आज रात्री शांती तर तुला जरूर मिळेल. Praise God. Amen. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, worry is not your friend. काळजी तुझा मित्र नाहीये. Say, worry is not my friend. म्हणा, काळजी माझा मित्र नाही. Worry kills me. काळजी मला ठार मारते. Worry is my enemy. काळजी माझा वैरी आहे. Worry was never your friend. काळजी तुमची कधीच मैत्रीण नव्हती. Worry is not your friend today. आणि आजही काळजी तुझा मित्र नाहीये. Worry will never be your friend ever. आणि काळजी कधीच तुझा मित्र किंवा मैत्रीण होणार नाही. ती काळजी आहे. But do you know, पण तुला माहित आहे, worry loves you so much. काळजीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. He wants to go with you wherever you go. काळजी तुझ्या प्रेमात पडलीये आणि काळजीला तुझ्या बरोबर सगळीकडे जायचंय की मला जयश्रीच हवी. Worry wants to live with you forever. काळजी तुझ्या प्रेमात पडली ना बेटा, काळजीला तुझ्या बरोबर कायमच राहायचंय. की गिव्ह मी युअर हार्ट म्हणते काळजी, तुझं हृदय मला दे म्हणते And काळजी. worry is not a gentleman. आणि काळजी काय सद्गृहस्थ नाहीये. It does not knock on your door to come in. आणि काळजी काय सद्गृहस्थाप्रमाणे दार वाजवून आत येत नाही. It barges in. ती अशी दार उघडून बळजबरी आत येते. It never leaves on its own. आणि काळजी स्वतःहून कधी जात पण नाही. You have to fire it out. काळजीला असं बंदुकीच्या गोळ्या झाडून get out म्हणायला लागतं की निघ. You have to सोड. say, worry, leave me. म्हणावं लागतं काळजी सोड मला. I want God. मला देव पाहिजे, तू सोड मला. Worry, leave me. काळजी मला सोड, मला देव पाहिजे. Say, असं म्हणावं लागतं. praise God. वा वा धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 11 verse 10, उपदेशकाचा 11वा अध्याय 10व वचन, so then banish anxiety from your heart म्हणून तुमच्या हृदयातून काळजी बॅनिश म्हणजे कायमची काढा. and cast off the troubles of your body, आणि तुमचे शारीरिक त्रास सगळे काढून लावा. for youth and vigor are meaningless. कारण की नाही तर मग तुमचं तारुण्य आणि शक्ती अर्थहीन आहे. That's what God is saying. असं देव म्हणतो, जर काळजी सकट तुम्ही जगत असाल तर तरुण जरी असाल तरी तुमचं तारुण्य आणि ताकदवान जरी असाल Yes. तरी तुमची ताकद कम्स टू झिरो, अर्थहीन आहे, शून्य आहे. Because worry is stronger than the youth. कारण काळजी तुला माहितीये तुझ्या तारुण्यापेक्षा बळकट आहे. Worry is stronger than your muscles. काळजी तुझ्या डोले शोलेपेक्षा बळकट आहे. All that gym exercise will not help before worry. तू किती जरी जिमिंग केलं तरी काळजी जर तुला लागली तर तुझं जिमिंग कुछ काम का नाही. Don't let worry live in your heart. काळजीला आपल्या हृदयामध्ये नको राहू देऊ. Don't let stress control your body. दडपणाला आपल्या शरीराचा ताबा नको घेऊ देऊ. Even if you are young, जरी तू तरुण असशील even if you are strong आणि जरी तू बलवान and असशील full of energy, आणि स्फूर्तीनं प्रेरणेनं भरलेला असशील none of it matters तरी या सगळ्याला काही अर्थ लागत नाही. if your heart is full of anxiety. जर तुझं हृदय चिंतेनं भरलेलं असेल तर तरुण असून सुद्धा फायदा नाही बरं Your का बेटा. body is breaking under pressure. अरे तुझं शरीर तुटत चाललं त्या दबावाखाली. तरुण आहे म्हणून काय झालं? What good is that youth काय then फायदा त्या तारुण्याचा? त्या दबावात तुझं शरीर तुटत चाललं. if it is living in stress? काय फायदा त्या तारुण्याचा? तुझं ते शरीर जर दडपणाखाली जगतंय, It is all useless. काय फायदा नाही. किती तरुण असा 16 स्वीट असला तरी फायदा नाही. So God is saying, म्हणून ते म्हणतो get rid of anxiety सगळी काळजी फेका माझ्या and चरणी live a stress-free life. आणि एक दडपणहीन दबावहीन जीवन जगा. You know how anxiety started? तुम्हाला माहितीये हा सगळा दबाव, त्रास, चिंता, टेन्शन
कसं सुरू How झालं? did it start in the lifetime? कुठून आलं ते? कसं हे आयुष्यात आलं? It started in the Garden of Eden. एदेन नावाचा एक बाग होता, त्या बागेत सुरू झालं हे. When our first parents, Adam and Eve, sinned against God. त्या बागेमध्ये आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं, तेव्हा हा घोटाळा And झाला. the first thing they felt was fear and shame. आणि पहिली गोष्ट मग त्या पश्चात त्यांना जाणवली ती म्हणजे भीती आणि लज्जा. They hid from God. ते घाबरायला लागले, लाजायला लागले, देवापासून लपायला लागले. They felt shame. त्यांना लाज वाटायला लागली, They were worried. त्यांना काळजी व्हायला लागली. And for the first time, आणि पहिल्यांदा they became anxious. त्यांना चिंता व्हायला लागली. चिंता, देअर केम टेन्शन. तिथे आलं ते टेन्शन. Not because of danger, धोक्यामुळे नाही, but because sin brought the connection between them and God. पाप त्या पापामुळे त्यांचा आणि देवाचा संपर्क तुटला ना, म्हणून That's what Adam said to God. आदाम देवाला असं म्हटला In Genesis 3:10, उत्पत्ती 3:10 मध्ये, I was afraid and so I hid. मी घाबरलो म्हणून मी लपलो देवा. And from that moment onwards, त्या क्षणापासून पुढे mankind began to carry something that we were never created to carry. मानवजात असं काहीतरी स्वतःत बाळगायला लागली, जे बाळगायला, आपल्यात ठेवायला खरं म्हटलं तर आपल्याला बोलावलेलंच नाही. Fear, भीती, anxiety, चिंता, guilt, दोषी भावना, they all remained in us. हे सगळं तत्पश्चात आपल्यामध्ये राहायला लागलं. But God had a plan. पण मग देवाची एक योजना होती. He sent Jesus, देवाने येशूंना पाठवलं, who is called the Prince of Peace. ज्या येशूंना शांतीचा राजकुमार म्हणतात. Not just to forgive our sins, फक्त आपल्या पापांची क्षमा करायला नाही, but to remove the fear that man had created. तर आपल्या पापांची क्षमा करून माणसाने आपल्या हृदयामध्ये जी भीती निर्माण केली ती भीती काढायला. Jesus took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. He died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He took every worry of yours, येशूंनी तुझी प्रत्येक काळजी घेतली. every anxiety, येशूंनी तुझी प्रत्येक चिंता घेतली, every shame, प्रत्येक लज्जा घेतली. and he died with it. आणि येशू त्या सगळ्या सकट मेले. And when he rose again on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू जेव्हा परत जिवंत झाले, he left anxiety buried behind him. येशूंनी ती सगळी चिंता, दडपण सगळं पुरून टाकलं. You know why I believe in Jesus? तुम्हाला माहितीये माझा येशूंवर का विश्वास आहे? Why I don't believe anybody else? का मी आणि कोणावर विश्वास ठेवत नाही, पण मी येशूंवर विश्वास ठेवतो? Many gods, many prophets were born on this earth and died but never rose. अनेक देवांचा, अनेक संदेष्टांचा या जगात जन्म झाला जरूर, पण ते मेल्या पश्चात परत जिवंत झाले नाहीत. They were all great, सगळे महान होते, but my Jesus, पण माझे येशू he is the only one in the entire universe संपूर्ण सृष्टीमध्ये एकमेव आहेत who rose from the dead. जे मेल्या पश्चात परत जिवंत झाले. Yes, you read the Bible तुम्ही बायबल वाचा, and you read any other books बाकी कुठलेही पुस्तक वाचा, मग बायबल वाचा, and you will come to know म्हणजे तुम्हाला कळेल only Jesus rose from the dead. फक्त येशू मेल्यानंतर परत जिवंत झालेले आहे. And that's why I believe in Jesus. म्हणून माझा येशूंवर विश्वास आहे And बेटा. so now he says तर आता येशू म्हणतात in John 14:27, योहान 14 अध्याय 27 वचन, peace I leave with you, शांती सोडून जातो मी my तुझ्या peace समवेत, I give unto you. माझी शांती मी तुला देत आहे. And see his powerful statement आणि पहा ना येशूंची सामर्थ्यवान वाक्य पहा. in Matthew 11:28. मत्थी 11:28. You know what he said? येशू काय म्हणाले? Come to me, म्हणाले माझ्याकडे या, all you who labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. If he was dead, जर येशू मेलेले असते will those statements make any power? तर या वाक्यांना काय अर्थ राहिला असता की तुम्ही माझ्याकडे या? जर येशू मेलेले असते तर येशूंनी असं म्हणून काय फायदा आहे की तुम्ही माझ्याकडे या? कसं, कुठं जायचं आपण येशू मेलेले असताना? But he is alive. पण येशू जिवंत आहेत, तर जिवंताकडे तर जाऊ शकतो आपण. Praise God. आमेन. So don't waste your energy being upset about wicked people or wicked things happening around you. तर तुमच्या अवतीभोवती ज्या वाईट आणि दुष्ट गोष्टी घडतायत, जी दुष्ट माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत, त्या पायी नाराज, निराश, अपसेट, रागीट होऊ नका. Don't envy people who cheated you, lied to you, did wrong to you. अशा लोकांचा हेवा करू नका जे लोक तुमच्याशी खोटं बोलले, तुम्हाला त्यांनी फसवलं. They may look very blessed, आणि ते दिसतील तुम्हाला आशीर्वादित, but they are like the lamb made fat for the slaughter. पण ते असं मेंढरू आहेत ज्या मेंढाला खाऊन पिऊन धष्टपुष्ट अशासाठी केलंय कारण ते मेंढरू कापायचंय. See,
They may have money, त्यांच्याकडे पैसा असेल, fame or power, प्रसिद्धी, सामर्थ्य असेल, but their foundation is shaky. पण त्यांचा पाया हादरलाय. Praise God. आमेन. Their success is short-lived. त्यांचं यश छोटूस आहे. But Jesus says, पण येशू म्हणाले, let your eyes be fixed on me. तुझे डोळे माझ्यावर ठेव, And I will bring success in your life. मी यश आणतो तुझ्या जीवनात, मी आणतो यश तुला. Bible says in John 5, योहान 5 बायबल म्हणतं, this is a story of a hopeless delay which turned into instant deliverance. एक निराशीन उशीर जो तात्कालिक सुटकेत बदलला याची एक कथा आहे. There was a place called Bethsaida, बेथसेदा नावाची एक जागा होती बायबल मध्ये. and there was a pool where very many sick people lay. त्या जागी एक तळ होतं, त्या तळ्यापाशी अनेक आजारी माणसं बसायची. It looked like a hospital, आणि ते दिसायला ना असं दवाखान्यासारखं दिसायचं, कारण सगळी आजारी माणसं त्या तळ्यापाशी. but it was not a hospital. पण तो दवाखाना नव्हता. It was a place filled with pain, अशी जागा होती ज्या जागेत वेदना खूप आहे, sickness, आजार आहेत, desperation, व्याकुळता आहे. the अशी जागा. blind, the lame, the paralyzed, आंधळे, लुळे, लंगडे, लखवा मारलेले, आजारी, filth, घाण, smell, दुर्गंधी, all were lying near the pool, सगळे त्या तळ्यापाशी आजारी पडलेत. hoping for a miracle to happen. आशा ठेवतात चमत्कार होईल, चमत्कार होईल. Because they had heard if the water is stirred by an angel, whoever entered in first was healed. कारण त्या आजारी माणसांच्या कानावर आलं होतं की देवाच्या दूताने तळ्यातलं पाणी जर हलवलं तर त्या हलवलेल्या पाण्यात जो कोणी पहिला आजारी उतरेल तो बरा होईल. And in the middle of this suffering, या सगळ्या त्रासात there lay a man who was sick for 38 long years. एक आजारी माणूस तिथे पडला होता जो एक नाही, दोन नाही, 38 वर्ष आजारी होता. 38 years of waiting. 38 वर्ष वाट पाहत होता बाबा. 38 years of worrying. 38 वर्ष चिंता करत होता बाबा, टेन्शन. Can you imagine? कल्पना करा त्या बाबाला. 38 years 38 वर्ष, watching others get healed. 38 वर्ष दुसऱ्यांना बरं होताना बघतो, स्वतः नाही कधी बरा झाला. 38 years of hearing false promises. 38 वर्ष खोटी वचनं ऐकतो. 38 years of trying to be strong and anxiety getting into him deeper and deeper. 38 वर्ष तो बलवान राहायचा प्रयत्न करतो, पण टेन्शन दर दिवसाला वाढतंय. Not just physical sickness, फक्त शारीरिक आजार झाला एवढंच नाही, but stuck emotionally, भावुक रीतीनं पण अडकलाय, exhausted completely, अगदी थकलाय, दमलाय, संपलाय, खलास झालाय. tired in his body, असा दमला, शरीर दमलं. tired in his heart, असा थकला की हृदय दमलं. tired of his whole being. असा थकला की अस्तित्वच दमलंय. There Jesus entered. तिथे येशू आले. And when Jesus saw him lying there, आणि जेव्हा येशूंनी या बाबाला तिथे पडलेलं पाहिलं, Jesus came to know येशूंना कळलं that this man was lying there, is lying there for many years. हा बाबा इथे अनेक वर्षांपासून असा पडलाय. What did Jesus say? मग येशू काय म्हणाले? He first saw the pain. येशूंनी पहिल्यांदा वेदना पाहिल्या. The time had made it worse for him. येशूंनी पहिल्यांदा त्या माणसाच्या वेदना पाहिल्या. मग येशूंच्या लक्षात आलं की वेळेमुळे जो सगळा वेळ लागलाय, उशीर झालाय, त्यापायी हे सगळं काम Sometimes बिघडलंय. it's not your sickness, it is the delay, the time that really gives more additional pain. कधी कधी आजार नाही, पण आजार बरा व्हायला जो उशीर लागत असतो ना, त्याच्यात मामला बिघडतो. Yes. आणि आपण लवकर बरे होत पण नाही. Because pain grows heavy when it stays too long कारण on you. वेदना खूप दिवस राहिल्या तर त्या वेदना भारी होतात ना रे. And there Jesus asks a strange question. मग येशूंनी येऊन त्या बाबांना एक प्रश्न टाकला. In John 5 verse 6. योहान 5 अध्याय 6 वचन. Do you want to get well? बाबा बरं व्हायचं का? Are you hearing this voice also in your heart? तुझ्या हृदयात हा आवाज तुला येतो का ऐकू? Because Jesus then is speaking to you. असा जर आवाज तुला तुझ्या हृदयात ऐकू येत असेल की बाबा बरं व्हायचं का, बाई बरं व्हायचं का, त्याचा अर्थ येशू तुझ्याशी बोलतायत. Jesus said, do you want to get well? येशूनी त्याला विचारलं, बाबा बरं व्हायचं का? What a strange thing to ask someone who's been sick 38 years. जो 38 वर्ष आजारी आहे त्याला हा प्रश्न विचारणं किती विचित्र आहे की बाबा बरं व्हायचं का? त्याला बरंच व्हायचंय. If somebody else had asked, आणि कोणी विचारलं असतं we would have got angry. आपल्याला राग आला असता ना. But if Jesus is asking, पण जर येशू विचारतायत he was not mocking him. तर येशू मस्करी करत नाहीये. He was breaking the power of hopelessness in his life. निराशतेचं सामर्थ्य त्याच्या जीवनातनं बांधतायत, त्याचे पाय खेचत नाहीयेत. Praise God. आमेन, हालेलुया. And that man, आणि तो बाबा, he answers but not with faith. त्याने उत्तर दिलं पण विश्वासाने नाही दिलं. Worry was his lifetime partner. कारण की टेन्शन, काळजी
त्याच्या प्रेमात ना आयुष्यभराला. And you know what spoke? आणि काय बोललं माहितीये? Not faith. विश्वास नाही बोलला, Worry spoke on his behalf. बाबाद्वारे काळजीच बोलली, कारण काळजी त्याची मैत्रीण. And what did that worry say? आणि काळजी काय बोलली? I have no one to help me. माझं कोणीच नाही अख्ख्या जगात, ना माहेरचं ना सासरचं. Nobody cares for me. कुणाला पडलेली नाही माझी. Everybody left me here. सगळे सोडून गेलेत, फार एक माणसा दम नाही. And आणि when the water is stirred, पाणी हल्लं ना, nobody tells me, Baba, you go first. कोणी म्हणत नाही, बाबा तुम्ही पहिले जा. You have waited 38 years. निर्दयी सगळेच्या सगळे. कोणी म्हणत नाही, बाबा पहिले जा, तुम्ही 38 वर्ष वाट बघताय. Worry was speaking. काळजी बोलली ना, Sorrow was speaking. दुःख बोलला, Pain was speaking. वेदना बोलल्या, Frustration was speaking. वैतागवाडी बोलली, Restlessness was speaking. संघर्ष, अशांती बोलली. And when all these negative factors start speaking, your eyes are closed. आणि या नकारात्मक गोष्टी आपल्यातनं बोलायला लागल्या की आपले डोळे बंदच होतात. You forget who is standing before you. मग विसरून जातो आपण आपल्या समोर. अरे आपल्या समोर कोण उभे आहे? Jesus is standing हा? there. येशू आपल्या समोर उभे आहेत. येशू प्रश्न विचारतायत. हे 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 असं उत्तर द्यायचं का? See, पण काळजी मैत्रीण ना, see, you can hear only anxiety in his voice. फक्त काळजी त्याच्या आवाजातनं बाहेरले. टेन्शन नॉट टेन्शन. I missed my chance. नाही नाही माझी संधीच I have गेली. been overlooked. नाही नाही माझ्याकडे कुणाचंच लक्ष I नाही. have tried before and failed. नाही नाही मी अगोदर पण प्रयत्न केला, मला यशच And नाही. that's how many of us speak. असंच आपल्यातले अनेक लोक बोलतात, म्हणून मी असा आवाज काढून बोलतीये. Because कारण- when worry has lived in your heart for years, काळजी वर्षानुवर्ष मैत्रीण बनून तुझ्या हृदयात राहिली ना, that's the language की अशी भाषा that येते. comes out. अशी भाषा आणि आवाजाचं पोत असं बाहेर येतं. See, he didn't just need healing, he needed hope first. बाबाला फक्त आरोग्याची गरज नव्हती, आरोग्यासकट पहिलं तर त्याला आशेची गरज होती. See? त्याची आशा गेली होती. Now Jesus didn't argue with him. येशूंनी त्याच्याशी वाद नाही घातला. And Jesus didn't say, आणि येशू त्याला असं नाही म्हणले, okay man, ठीक आहे बाबा, let's wait for the angel. चला मग आता देवदूत यायची वाट बघू, I will also sit next to you. मी बसतो तुझ्या शेजारी, दोनों बैठेंगे चल. See, he doesn't say, let's try it again tomorrow. येशू असं नाही म्हटले त्याला, उद्या येतो, उद्या परत प्रयत्न करू, Maybe tomorrow that angel will come. कदाचित उद्या देवाचा दूत येईल. No, he gives a commandment नाही, येशूंनी आज्ञा दिली. that cuts through 38 years of delay. 38 वर्षाच्या उशिराला ती आज्ञा कापून छेदून गेली. What did he say? काय बोलले येशू? John 5 verse 8. योहान 5 अध्याय 8 वचन. येशू म्हणाले, Get up, उठा बाबा. pick up the mat बाबा उठायचं, गोधडी गुंडायची and start walking. आणि चालायला लागायचं सरळ थेट. हालेलुया. And verse 9 says, आणि नववचन म्हणतं, at once the man was cured. लगेच बाबा बरे झाले. He picked up his mat and walked. बाबांनी गोधडी गुंडाळली आणि बाबा जे चालायला लागले ते चालायलाच लागले. मग नो टर्निंग बॅक. No more waiting. मग आता वाट बघणं No नाही, more excuses. मग आता कारण लावणं No नाही, more laying there in defeat. आता तिथं पराजय येऊन पडणं नाही. Jesus just didn't heal his legs. येशूंनी फक्त बाबांच्या पायांना बरं केलं असं नाही, He lifted his life. येशूंनी त्या बाबाचं आयुष्यच वर And आणलं. I'm sure आणि माझा विश्वास आहे worry ran away from him. ती काळजी त्याची मैत्रीण त्याला कायमची सोडून पळून गेली असेल त्या दिवशी. Because this man was not just stuck in his body. कारण हा बाबा फक्त आपल्या शरीरात अडकला होता एवढं नाही, He was stuck in worry. काळजीत पण अडकला होता ना, Stuck in fear. भीतीत पण अडकला होता, Stuck in disappointment. नाराजीत पण अडकला होता. And one word of Jesus येशूंचा एक शब्द can end a lifetime of your anxiety. आयुष्यभराची तुझी चिंता संपवू शकतो. Amen. आमेन. Now is your moment also. आताचा क्षण तुमचा पण आहे. Jesus can heal you. येशू तुम्हाला आरोग्य Jesus देऊ can deliver you. शकतात. येशू तुम्हाला सुटका देऊ शकतात. Some time back, काही दिवसांपूर्वी a woman walked in the church carrying more than just a Bible. एक बहीण चर्च मध्ये आली, बायबल पेक्षाही जास्त काहीतरी घेऊन. She was carrying years of pain. वर्षांवर्षाची वेदना घेऊन आली. She was sick for months. आजारी होती खूप महिन्यांपासून बाई. Even the doctors couldn't figure it out. डॉक्टरांना पण कळेना की हिला नेमकं झालंय काय. They didn't know what to do. समजे ना त्यांना हिला काय She झालंय was काय. living on medicine, काय करायचं, औषधं तर चालू होती, but nothing seemed to work. औषधांवरती जगत होती, पण ती औषधं तिला लागू पडेना. And on top of that, she was battling fear. त्यावर भरीला तिच्यामध्ये भीती खूप होती. Fear of the future, भीती, माझ्या भविष्यात काय होईल, fear of death.
मला आता मृत्यू आला तर काय होईल, that God has forgotten मी me. मेले तर काय, देव मला विसरला का काय. And so when she came in, मग जेव्हा ती आत आली, she told the volunteers, ते व्हॉलेंटियर आहेत ना इथे, त्यांना ती म्हणाली I don't even know why I came in here. की मला माहित नाही मी आज इथे का आली आहे. I just feel empty. मला रिकामं वाटतंय, I feel very tired. दमल्यासारखं झालंय, I feel I'm done. मला असं वाटतंय की मी खलास झाले. And so she sat in the service that Saturday. त्या शनिवारी ती आली, सभेला बसली. And as I was preaching the word, माझा उपदेश सुरू झाला. and that day I had preached this word from the Bible. त्या दिवशी बायबल मधून हे एक वचन मी घेतलं. 1 Peter 5:7. पहिलं पेत्र 5:7. Cast all your cares upon Jesus because he cares for you. तुमच्या सर्व काळज्या येशूंच्या पायी टाका, कारण येशूंना तुमची काळजी आहे. And when she heard that, आणि जेव्हा त्या बाईनी हे ऐकलं, something shifted in her. तिच्यात काहीतरी बदल झाली. For the first time she realized पहिल्यांदा तिला कळलं, that worry is not my master, काळजी माझा मालक नाहीये, but Jesus is my master. येशू माझा मालक आहे, Jesus is my peace. येशू माझी शांती आहे. And during the last prayer, आणि मग शेवटच्या प्रार्थनेत she came forward. ती पुढे आली. She didn't know also how to pray. तिला माहित नव्हतं प्रार्थना कशी करायची. She just cried out like Hannah. पहिल्यांदा आलेली प्रार्थना कशी करायची माहित नाही, हन्ना प्रमाणे ती फक्त रडली. And she poured her heart. हृदय ओतलं हृदय. And that night त्या रात्री she testified मग तिने येऊन साक्ष दिली, that I walked in the church with pain. मी चर्च मध्ये येताना भरमसाठ वेदना घेऊन आले, I walked in the church with heaviness. चर्च मध्ये येताना मी जड ओझं घेऊन आले. But when I left, आता जेव्हा मी गेले, the pain was gone. वेदना गेल्या My होत्या, heart was light. हृदय हलकं झालं होतं. I ate my dinner with joy. आणि घरी जाऊन आनंदाने मी जेवले. For the first time in months. अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा मी घरी जाऊन आनंदाने जेवले. And she said, I know the Lord has healed me. आणि म्हणाली, मला कळलंय प्रभूनी मला बरं केलंय. And sure enough, आणि बस नक्कीच our body was completely healed. तिचं शरीर पूर्ण बरं झालं. आमेन. Her body was healed, her soul was healed. तिचं शरीर बरं झालं, तिचा जीव बरा झाला, Because she left the worry at the altar. कारण तिने काळजी प्रभूच्या चरणी वेदीवर सोडली. And she picked up what belongs to Jesus. आणि येशूंकडनं जे मिळालं ते घेऊन बाई घरी गेली. She came for relief. ती सुटका मिळायला आली, She went home with restoration. सुटका मिळवायला आली, पुनर्वसित होऊन गेली. Say. So lift up your hands now तर आता आपले हात वर करा and receive this blessing tonight. आणि आज रात्री हा आशीर्वाद स्वीकारा. In the name of Jesus, I declare. येशूंच्या नावात मी घोषित करतो, Every chain of anxiety is breaking off your life right now. चिंतेची प्रत्येक साखळी आता तुझ्या जीवनातनं तुटत आहे. Your weaknesses are turning into strengths. तुमचा अशक्तपणा शक्तीत बदलत आहे. Every sickness सगळे आजार, that worry has caused in your body is being healed now in Jesus' name. सगळे आजार काळजीमुळे जे तुम्हाला झालेले आहेत ते आता येशूंच्या नावात बरे होत आहेत. Stress that has attacked your mind ज्या दडपणाने तुमच्या मनावर हल्ला केलाय and your hormones आणि तुमच्या हार्मोन्सवर हल्ला केलाय and your peace आणि तुमच्या शांतीवर हल्ला केलाय, is leaving tonight. ते सगळं आज रात्री जात आहे. The delay उशीर, that worry created काळजीमुळे झालेला उशीर is turning into a divine acceleration. तो दैवी गती देत आहे. Your soul is being emptied of fear तुझा जीव भीतीपासून रिकामा होत आहे and it's being filled with faith. आणि विश्वासाने भरत आहे. You will no more live in panic. आता तू गोंधळून जगणार नाही, You will live in peace. आता तू शांतीने जगणार आहे. You will not sink in worry. आता तू काळजीत बुडणार नाहीस, You will stand in trust. आता तू विश्वासाने उभा राहणार From आहेस. this day forward, आजपासून पुढे your heart will know the stillness of God's presence. तुझ्या हृदयाला देवाच्या सहवासाची शांतता कळेल. You will walk in confidence तू विश्वासाने चालशील and never in confusion. आणि कधीही गोंधळणार नाहीस. You will walk in strength, तू ताकदीत चालशील, not in weakness. अशक्तपणात नाही. You will walk in peace, तू शांतीत चालशील, not in panic. अशांतीत नाही. Tonight I declare over you, आज रात्री मी तुमच्यावर हे घोषित करतो, blessed is the one who trusts in the Lord, जो माणूस देवावर आशीर्वाद, जो माणूस देवावर विश्वास ठेवेल तो आशीर्वादित होईल. whose confidence is in him. ज्या माणसाचा विश्वास देवावर आहे तो आशीर्वादित होईल. Now receive this heavenly peace. आता ही स्वर्गीय शांती सर्वांनी स्वीकारा. Peace of Jesus. येशूंची शांती सर्वांनी Peace is स्वीकारा. your portion. शांती तुमचा आज वाटा आहे. Healing is your inheritance. आरोग्य तुमचं वतन आहे. Rest is your gift. विसावा तुमची देणगी आहे. The sickness that has stayed in your
body too long जो आजार तुमच्या शरीरात फार दिवसांपासून राहिला आहे, will leave you now in Jesus' name. तो आता येशूंच्या नावात तुम्हाला सोडून जाणार आहे. Your sleep will be sweet. आता तुमची रात्रीची झोप गोड होईल. Your body will be restored. आता तुमची काळजी निघून जाईल Your soul shall rejoice again. आणि तुझा जीव परत आनंद करेल. God is rewriting your diagnosis. देव आता तुझं निदान परत लिहितोय. Healing is your new report. आरोग्य तुझा नवीन रिपोर्ट आहे. Anxiety is being silenced चिंता शांत होतीये by the voice of heaven. स्वर्गातल्या वाणीनं. And that voice is none other than Jesus. आणि ती स्वर्गीय वाणी आणि कोणाची नाही तर येशूंची आहे. He is declaring येशू घोषित करतात deliverance in your life, तुझ्या जीवनावर सुटका, healing in your life, तुझ्या जीवनावर आरोग्य, blessings in your life, तुझ्या आयुष्यावर आशीर्वाद, breakthrough in your life. तुझ्या जीवनात नवीन कोरी सुरुवात. And it is happening now. आणि आता ते घडत आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. Kindly stand up, people. कृपया सर्वांनी उभे राहा. The Lord is here. प्रभू इथे हजर आहेत. Things have to change. गोष्टी बदलायला तर हव्यात. Blessings have to be released. आशीर्वाद यायला तर हवेत ना राजा. Prosperity has to come. समृद्धी यायला तर हवी ना बेटा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. God is going to do a new thing now. देव नवीन गोष्ट करणार आहे. Are you ready? तयार आहात? Are you ready to receive the touch from God? देवाकडून स्पर्श स्वीकारायला तयार आहात? Something glorious is going to happen. काहीतरी वैभवशाली होणार आहे. And Jesus will do it for आणि you. येशू तुमच्यासाठी ते करणार आहेत. His one touch is enough for you. येशूंचा एक स्पर्श तुमच्यासाठी बास आहे. His one word is enough for you. येशूंचा एक शब्द तुमच्यासाठी बास आहे. Remove all doubts from yourself. सगळ्या शंका तुमच्यातनं काढून टाका. All stress, all worry, all सगळं दडपण, anxiety, सगळ्या काळज्या, सगळ्या चिंता काढून टाका. all confusion, सगळा गोंधळ काढून टाका. all panic, सगळा गोंधळ काढा. all hatred, all bitterness. सगळा तिरस्कार, हेवा, कपट काढून टाका. Remove it all कडूपणा काढा. and throw it at the altar. सगळं वेदीवर टाका. And take what Jesus gives you आणि tonight. येशू जे देतात ते आज रात्री घेऊन जा. And see the mighty change that will happen in आणि your मग life. पहा जो महान बदल तुमच्या जीवनात होईल. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. And let us all cry out to आणि चला God. सगळ्यांनी मिळून रडून देवाचा धावा करूया. Because now is your time. आताची वेळ तुमची वेळ आहे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then let us pray. मग चला प्रार्थना करू. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord, प्रभू I am in a tremendous trial. मला फार त्रास होतोय. I have no peace. मला शांती I नाही. have no joy. मला आनंद नाही. Things are not moving. गोष्टी होत नाहीत. Things are not working. गोष्टी काम करत I नाही. am desperate, मी Lord. फार व्याकुळ आहे. I am restless, मी Lord. अशांत आहे. I need you. मला तुझी गरज आहे. I am sorry, Lord, मला माफ कर दे that I बाबा didn't follow you. की मी तुझ्या मागे चाललो I नाही. didn't follow you. मी तुझ्या मागे चाललो I नाही. followed my wisdom. मी माझ्या ज्ञानामागे I चाललो. followed my own understanding. मी माझ्या स्वतःच्या समजुती मागे चाललो. I followed my friends. मी माझ्या मित्रांमागे चाललो. But I never followed you. पण मी कधी तुझ्या मागे नाही चाललो. I never tried you. मी कधी तुझा प्रयत्न केला नाही. But here I am पण आज मी इथे उभा आहे. in the church, चर्च मध्ये, in the temple of God, देवाच्या मंदिरामध्ये lifting up holy hands, पवित्र हात वर करत आहे. calling on your holy तुझ्या name. पवित्र नावाचा धावा करत आहे. Come down. येशू खाली ये. Forgive me. मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धू. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन See, बदल. Jesus is coming. बघा येशू येत आहे. Jesus is coming. बघा येशू येत आहेत. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात leave. सोड. Leave you sickness in Jesus' सगळे name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in सोड सगळे Jesus' आजार name. येशूच्या नावात. See that pain is going. पहा त्या वेदना See चालल्या. the devil is going. बघा सैतान चालला. All sickness is सगळे going आजार now. चालले बघा. Something is happening. बघा काहीतरी होत आहे. Something is happening. बघा काहीतरी घडतंय. You are pouring out your heart. तुम्ही तुमचं हृदय होताय. You are pouring out your worry. तुम्ही तुमची काळजी होताय. And that's why change is taking म्हणून place. बदल घडत आहे. Every pain vanish in Jesus' name. सगळ्या वेदना येशूच्या नावात जाऊ देत. Sickness go in Jesus' name. आजार येशूच्या नावात जाऊ देत. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी be आहे healed
healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Your pain in the head is going. तुमची डोकेदुखी जातीये In the name of Jesus. येशूंच्या नावात. Stomach pain. पोटातल्या वेदना, People who are having stomach pain. ज्या लोकांच्या पोटात दुखतंय, Let this pain vanish in Jesus' name. पोटात दुखणं येशूंच्या नावात जाऊ दे. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Ulcer. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि of their त्यांना आता tumor. आरोग्य दे ट्यूमर पासून. Put your hand on the afflicted body. आपला हात तुमच्या आजारी भागावर ठेवा. Something will be released. काहीतरी मोकळं होईल, Healing will be released. आरोग्य मोकळं होईल, Your affliction will go. तुमचे त्रास जातील, Your wholeness will come. तुम्ही संपूर्ण व्हाल In the name of Jesus. येशूंच्या नावात. Skin disease त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Paralysis. लखवा मारलेला Somebody is paralyzed one side. एक माणूस इथे आलाय, त्या माणसाला डाव्या हाताला काप उजव्या The हाताला Lord Jesus is healing you now. लखवा मारलाय. प्रभू तुला आरोग्य देत आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Stone in the kidney. झालेले खडे, Stone in the kidney. किडनी मध्ये झालेले खडे Be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. See, Jesus is touching you बघा येशू now. तुम्हाला आता स्पर्श Come करतात. on, call. चला सगळ्यांनी धावा, करा आणि करा. Come on, call. Call His name. Call His धावा holy करा. name. त्याच्या पवित्र नावाचा धावा And He करा. will touch you येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतील. Your tears are being watched by Jesus. तुमचे अश्रू येशू बघतायत. Your pain is being watched by तुमच्या Jesus. वेदना येशू पाहतायत. Withered hand. वाळलेले हात Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Let the withered hand be healed in Jesus' वाळलेला name. हात येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears. कानांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. People who cannot walk. ज्या लोकांना चालता येत नाही, Rise up in Jesus' उठा name. आणि येशूंच्या नावात चालायला लागा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Heart problem. हृदयाचे आजार, Heart problem. हृदयाचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Heart problems be हृदयाचे आजार healed. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood. सारखा होणार रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Now you devil, आता सैताना, I command you in the name of तुला Jesus. मी आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil, leave in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात सोड. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानिक शक्त्या leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. See, the devil is going. बघा सैतान The चालला. devil is going. बघा सैतान चालला. Every witchcraft power, चेटूक करणी, every divination power, तंत्र मंत्र विद्या leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Come on, you also say. तुम्ही पण बोला. Say, devil, leave me in म्हणा Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Say, witchcraft power, leave me in चेटूक Jesus' करणी name. मला येशूंच्या नावात सोड. Say, every evil power, leave me in Jesus' सगळ्या name. सैतानी शक्त्या मला येशूंच्या नावात In सोड. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. He's going away. तो चाललाय. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now, Father, आता दे बाप्पा, whatever they need, give it to them. जे काही त्यांना हवे ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need increment, give them increment. ज्यांना पगारात वाढ हवी त्यांना पगारात Those who वाढ need दे. a house, give them ज्यांना a घर हवी house. त्यांना घर दे. Father, give them a दे breakthrough. बाप्पा, त्यांना नवीन कोरी सुरुवात दे. Bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need children, bless them with children, ज्यांना Lord. संतानाचा आशीर्वाद हवाय त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Prosper all of them, O आलेल्या Master. सगळ्यांना समृद्ध कर प्रभू. Those who want to go abroad, help them to ज्यांना go फॉरेनला abroad. जायचंय त्यांना फॉरेनला जायला मदत कर. Those who want to start a business, help them, Lord. ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना बिझनेस साठी मदत कर. Those who are in debts, remove them from their debts, ज्यांना my कर्ज झालंय Master. त्यांचं कर्ज काढ प्रभू. And bless them आणि all. त्यांना सर्वांना आशीर्वादित कर. Broken homes, reunite, Lord. तुटलेली घरं परत एकत्र कर. Addictions have to go. in लोकांची Jesus' व्यसनं name. काढून टाक येशूंच्या नावात. Be blessed in the name of Jesus. आशीर्वादित व्हा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you. येशू. Give a धन्यवाद. big clap to Jesus आणि now. आता जोरात येशूंसाठी एक टाळी वाजवा.